चला मंडळी, आज आपण बनवणार आहोत बुर्जी। त्यासाठी मी 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतलेली आहे। पण त्याआधी आपली एक भाकरी खायलाच हवी, हो की नाही? तर हे बघा, आपली नेहमीप्रमाणे भाकरी कशी टम्म फुगलेली आहे, हो की नाही? तर याच गरम तव्यामध्ये आपण बुर्जी बनवणार। मस्त असे 2 ते तेल टाकलं, छान असा गरम तव्यामध्ये चरचरीत मस्त असा एकदम छान चरचरीत भाजून येते बघा। असं तव्यामध्ये बुर्जी खाल्ली आहे का कोणी? दुधाच्या हल्ली पॅनमध्ये, याच्यामध्ये कढईमध्ये बुर्जी होतात। एकदा असं बेडाच्या तव्यात बनवून बघा, मस्त बुर्जी लागते। हे बघा, आपला कांदा छान लाल झालेला आहे। कांदा लाल झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचे। म्हणजे टोमॅटोही आपण थोडे मऊ होईपर्यंत, हे बघा, कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे, मऊ होईपर्यंत। नंतर त्यात आपण अंडी, आपला कांदा आणि टोमॅटो चांगले एकजीव झाले, त्यात आपण अंडी फोडून घ्यायची आधी वाटी, नंतर टाकायची। डायरेक्ट फोडत जाऊ नका, अंडी पण आता फुटली की द्यायला लागले, खराब असतात। आपण डायरेक्ट तव्यामध्ये फोडलं तर ते सगळं आपलं वेस्ट होऊन जातं, कांदा टोमॅटो। त्यापेक्षा वाटीत फोडून घ्यायचं आणि नंतर तव्यात टाकायचे। तर थोडीशी हळद टाकू आणि छान आता परत एकदा एकाच मिनिट हलवून घेऊ। आता हे बघा, आपली छान बुर्जी मस्त हलवून झाली। आता इथे काय करायचं, थोडीशी कोथिंबीर आता टाकायची आपण। थोडी राहिलेली नंतर टाका। त्यामध्ये चटणी टाकायची, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका। आम्हाला तिखट लागते, थोडीशी छोटे 2 चमचे टाकते। छान हलवून घेऊया आपण। थोडंसं मीठ टाकूया आता। तुमच्या चटणीत मीठ असतं, त्यामुळे मी मीठ टाकते मीठ। आता छान हलवून घेऊया मस्त। त्या काय करायचं, थोडंसं गरम पाणी सोडायचं, म्हणजे कसं एकजीव व्हायला, छान एकजीव व्हायला मदत होते। तर हे बघा, आपण राहिलेली कोथिंबीर पण टाकून घेऊया। छान हलवून एकत्र